परत आगाऊपणा नाही, परत तुमच्याजवळ आगाऊपणा करायला नाही. चूक झाली मला, चूक कशी होती? सकाळीच कशी होती? माझी चूक झाली. चूक झाली, परत नाही. आणि परत कुठला कॅन्डिडेट असा आला, मी चूक झाली. चूक कशी होती? सकाळीच कशी होती? माझी चूक झाली. हा, मग ती तुझी चूक आहे. सकाळी 11 वाजताच तिला म्हटलं काय तिला बरं नाही आहे. तिला चेक राखली ना. कुठला शीतल बितल बोल, शीतल वर कोण? शीतल शीतल बोल, शीतल 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 तिला 11लाच सांगितलं मी नको परत करणार. चल घरात सांगूया. चुकीचं आहे. चल चल चूक झाली मान्य. ओके, नाही परत परत नाही करायचं. परत आगाऊपणा नाही, परत तुझ्या चुकीजवळ आगाऊपणा करायला नाही. परत तुझ्या चुकीजवळ आगाऊपणा करायला नाही. चूक झाली मला, चूक झाली. आदेश बास. मी सिद्धी आयुर्वेदमध्ये काम करते. इथलं डॉक्टर अतुल सोमय्या म्हणून आहे, त्यांच्याकडे काम करते. ते बायकांशी नको ते चाळे करत असतात कायम. त्याच्या आधी माझ्यासोबत पण असंच करायचा प्रयत्न केला, पण त्यावेळेला बायकोने येऊन माफी मागितली आणि त्यानं पण आमची माफी मागितली पाया पडून. म्हणून हे प्रकरण आम्ही त्यावेळेला थांबवलं की बाबा आज उद्याच हा सुधरेल म्हणून. पण त्याच्यानंतर त्या पोरगीसोबत पण तसंच करायचा यानं प्रयत्न केला. त्याच्यानंतर नवीन अजून एक आलेली मुलगी आहे, तिला आता 2 दिवसापूर्वी त्यानं कामावरून काढून टाकलं, कारण तिनं त्याला म्हणजे असंच उलट उत्तर दिलं म्हणून. आणि तिला तिचे पण मेसेजेस तिला पाठवलेले वगैरे आहे. तिला पण तुझं सगळं चांगलं करतो, मला साथ दे, हे दे ते दे असलं बोलणं ह्याचं प्रत्येक वेळेला असतोय. ह्याच्या आधी अजून एक मुलगी सोडून गेलेली आहे, तिला पण मेसेजेस करायचा तिच्यासोबत तर नको ते चाळे घाणेरडे केलेले आहे त्यानं. आज नेमकं काय प्रकार घडला? आज सलमासोबत पण त्यानं असंच करायचा प्रयत्न केला. तिनं त्याला उलट उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर त्यानं दंगा करायला चालू केला आणि कामावर येऊ नका तुम्ही. आणि मला म्हटलं तुम्ही पण येऊ नका कामावर, कारण आम्ही त्याला विचारायला गेलो जाब. म्हणून त्यानं मारहाण कोणाला केली ते सांगावं. तर त्यानं मारहाण आम्ही विचारायला गेल्यावर तो तरबत्तर होऊन आमच्या अंगावर यायला लागला. मग बायकोला बोलवून घेतला, ती पण आमच्या अंगावर येऊन विचारायला लागली, दमदाटी करायला लागली. त्यामुळे ती मारामारी म्हणजे ढकलाढकली आधी सुरुवात झाली.